बातम्यांचा वेध घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा। नमस्कार। महाटीईटी 2026 ही परीक्षा 28 जून 2026 रोजी होणार आहे। यासाठी कोल्हापूर शहरात हद्दीमध्ये एकूण 54 केंद्र संख्या निर्धारित केली आहे। त्यासाठी 13 झोनल अधिकारी आम्ही निर्धारित केले आहे। परीक्षाच्या पेपर 1 सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत होणार आहे आणि पेपर 2 ची वेळ दुपारी 2:30 ते संध्याकाळी 5 वाजतापर्यंत आहे। यामध्ये काही महत्त्वाची सूचना परीक्षार्थींसाठी द्यायची आहे। परीक्षार्थींनी ज्यांचा पेपर 1 आहे सकाळी 8:30 वाजता किमान तिथे परीक्षा केंद्रावर त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे। किमान 1.5 तास पूर्व आम्ही त्यांना उपस्थित राहण्यासाठी काय सांगतो याचा रिझन आहे की टेस्टिंग होणार आहे, तपासणी होणार आहे, ओळखपत्र आपला चेक केला जाणार आहे, हजेरी नोंदवायची आहे, आपल्याला काही महत्त्वाची सूचना परीक्षार्थ्यांना द्यायची। त्यामुळे 8:30 वाजता जे पेपर 1 चे परीक्षार्थी आहे त्यांनी तिथे केंद्रावर उपस्थित राहायचे। त्यामध्ये दुसरा एक महत्त्वाच्या फ्रिस्किंगचे हिशोबाने विषय आहे की महिला उमेदवारांना कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी, बुरखा हे सगळे घालण्याची जर परवानगी असली तरी सगळे केंद्रांमध्ये तुमच्या जे परीक्षा केंद्र असेल तिथे लाईव्ह सीसीटीव्ही वेबकास्टिंग होणार आहे। तिथे सर्व उमेदवारांचे चेहरे म्हणजे कान, मान, इवन तुमचा डोका, माथा हे सगळे तुमच्या चेहऱ्याचे पार्ट्स स्पष्टपणे लाईव्ह सीसीटीव्ही मध्ये दिसले पाहिजे। त्यामुळे कोणताही तुमचे मानेचे वरचा पोर्शन झाकता कामा नये। हे एक इम्पॉर्टंट सूचना सर्व परीक्षार्थींसाठी आहे। दुसरा विषय की परीक्षा केंद्रात आत कोणताही पाउच, बॅग, पर्स हे सगळं तुम्ही घेऊ शकत नाही। आतमध्ये फक्त एक निळ्या किंवा काळ्या शाईचा बॉल पेन तुम्ही घेऊ शकता, तुमच्या ओळखपत्र तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही पाण्याची एक पारदर्शक बॉटल आणि तुमचा जे एनरोलमेंट लेटर असेल ते फक्त तुम्ही परीक्षा केंद्रामध्ये आत घेऊ शकता। त्याशिवाय कोणताही बंदिस्त फुटवेअर परीक्षार्थी आतमध्ये घालू शकत नाही, कोणतेही सॉक्स किंवा शूज घालू शकत नाही। फक्त ओपन फुटवेअर किंवा सँडल ज्यामध्ये काहीच तुम्ही लपवता कुणाला येत नाही तशी इन्स्ट्रक्शन्स परीक्षा परिषदेची आहे। तर परीक्षा ट्रान्सपेरंट होईल, त्यामध्ये कोणताही आक्षेप होणार नाही, कोणताही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस परीक्षा केंद्रामध्ये आत अलाउड असणार नाही। त्यासाठी आपले जे टेस्टिंग साठी तिथे दल उपस्थित असेल त्या टीमला सर्व परीक्षार्थींनी सहकार्य करायचे आहे। वेळेवर तुम्ही परीक्षा स्थळावर पोहोचा सो दॅट तुमची पुढची परीक्षा एकदम स्मूथली तुम्हाला पण कोणताही ताण येणार नाही। धन्यवाद।